नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. करायला सोपी पण चवीला अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी मी आज घेऊन आली आहे. मेथीचे थेपले म्हटले तर ऑथेंटिक रेसिपी अशी नाही आहे ही. त्याच्यामुळे मेथीचे पराठे किंवा मेथीची पोळी आणि त्याच्याबरोबर मस्त घट्ट कढी. तर हे कॉम्बिनेशन जरा वियर्ड वाटेल पण खरंच खूप टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पाहूया थेपले आणि कढी यांची साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी मेथी बऱ्यापैकी बारीक चिरून घेतली आहे. गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 मोठा पेला, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. बाइंडिंगसाठी त्रास येत असेल किंवा म्हणजे होत नसेल तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ थोडं अजून वाढवू शकता. पण बेसन आणि ज्वारीचं पीठ आहे ते नक्की घाला. याच्यामुळे ना खूप छान चव येते आणि खुसखुशीत होतात जे आपण थेपले किंवा जी पोळी करणार आहोत ती. आता हे सगळं एकजीव करून घेते आहे आणि या ठिकाणी हे मसाले जिरं, मीठ, हळद, आवडीप्रमाणे तिखट, गरम मसाला, ओवा, जिरेपूड, धणेपूड, आलं किसून घेतलं आहे. याच्याऐवजी तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट पण घालू शकता. गरम मसाल्याच्या ऐवजी चाट मसाला हवा तर घालू शकता तुम्ही. पण हे जे प्रमाण मी सांगितले किंवा हे जे मसाले सांगितलेत ते नक्की घाला. याच्यामुळे चव वाढते. इथे थोडी कलौंजी आणि पांढरे तीळ घालून घेतलेत आणि थोडासा पनीर, एक 50 ग्रॅम वगैरे पनीर असेल तो किसून मी याच्यामध्ये घालणार आहे. याच्यामुळे मऊसूतपणा येतो पराठ्यांना आणि अतिशय सुंदर खस्ता पराठे जे म्हणतो ना, ते तेल वगैरे जास्त त्याच्यामध्ये न भरता किंवा ते मोहन वगैरे असले काही प्रकार न करता सुद्धा ना हे पराठे, पोळी मेथीची म्हटली तरी चालेल, खूप टेस्टी होते. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे. तर पीठ मळायचं कसं आहे, अतिशय घट्ट नाही आणि अतिशय पातळसुद्धा नाही. तर तसं काही पाणी जास्त वगैरे सुटत नाही मेथीला, पण तरीसुद्धा बेतानेच घाला. जर पाणी सुटलं तर मग पीठ परत पातळ होईल आणि मग पराठे लाटताना त्रास होतो. त्याच्यामुळे मी तेल घालायचे विसरले होते, तर थोडंसं तेलसुद्धा आपण इथे घालून घेऊयात. तेलाऐवजी तूप घातलं तरीसुद्धा चालेल. चव वाढते या पोळ्यांची. त्याच्यामुळे अशा प्रकारे या पोळ्या, पराठे, थेपले जे काय म्हणाल ते नक्की करून बघा. आता पीठ मळून झाल्यावर थोडासा तेलाचा हात लावून एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचे, जास्त नाही. नाहीतर पीठ सैल होतं आणि मग पुढे नाही लाटता येत त्या. तर हे पीठ रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण कढी करूयात. तर घट्ट करायची आहे कढी. त्याच्यामुळे मी इथे 4 पळ्या, ही जी पळी आहे त्याच मापाने 4 चमचे दही घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा बेसन घालून घेते आहे. 1 चमचा घातलं तरी चालेल किंवा जास्तीत जास्त 1.5, याच्या व्यतिरिक्त जास्त वाढवू नका, कारण मग बेसन बेसन लागेल. आता हे आत्ता एकजीव करून घ्यायचं आहे पाणी घालायच्या अगोदर, म्हणजे गुठळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित मोडल्या जातात. गुठळ्या आणि मोडून झाल्या बेसनच्या की त्यामध्ये आपण पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊयात, म्हणजे फोडणीला टाकताना सुद्धा बरं. तर दही रूम टेम्परेचरला हवं. फ्रीजमधलं दही काढून त्याचं अशा प्रकारे मिक्स करून, म्हणजे गार दही किंवा ताक शक्यतो वापरू नये याच्यासाठी, नाहीतर फुटतं. बेसन घातल्यामुळे कढी फुटण्याची शक्यता फार कमी आहे, पण तरीसुद्धा आपण सावधानता बाळगलेली बरी. सगळं एकजीव करून झालेलं आहे. आता फोडणीचं सांगते. मोहरी घेतले, जिरं आहे, 2 लवंगा आहेत, 4 ते 5 काळी मिरी, 2 मिरच्या घेतल्यात मी, तिखटवाल्या आहेत. दालचिनीचा तुकडा घेतला एक मोठा, बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे 1 इंच वगैरे आहे आणि थोडी मेथीदाणे घेतलेत. कढीपत्ता घेतला आहे. आवडत असेल तर लसूण तुम्ही ठेचून घालू शकता. याच्या इथे आलं मी नंतर घालणार आहे म्हणून ते बाजूला करून ठेवते. फोडणीत घातलं की आलं असं एकत्र हे झाल्यासारखं होतं, त्याच्यामुळे मी वरून घालणार आहे आलं. आणि बाकी सगळे मसाले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मोहरी, जिरं आणि त्याच्यानंतर मिरची वगैरे आपण फोडणीला घालायची आहे. आता इथे मी सगळं एकत्र झालं आहे म्हणून एकत्र घालून घेतलं आहे. पण एकत्र घातलं फोडणीमध्ये साहित्य तरीसुद्धा सगळं व्यवस्थित फुललं पाहिजे, म्हणजे मोहरी तडतडणं, मिरची वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये परतली जाणं, जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी फोडणीमध्ये व्यवस्थित बसल्या तर कढीला चव खूप छान लागते. आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मी हळद घालून घेते आणि अगदी पाव पेला पाणी घालून घेणार आहे. हे कशासाठी घातलं तर ह्याच्यावर डायरेक्ट जर
दही वगैरे आपण जर फेटलेलं घातलं तर कदाचित फुटेल म्हणून. आता आपण जे पाणी घातलं आहे ते पाणी घातल्यावर तेल थोडंसं उडतं ना, ते उडणं बऱ्यापैकी बंद झालं की त्याच्यामध्ये आपण जे फेटलेलं दही आणि बेसन आहे ते घालून घ्यायचं आणि थोडासा विसळा मारून घ्यायचा आहे भांड्याला. आणि किती घट्ट आणि किती पातळ हवे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आता इथे मी पिठी साखर घालून घेतली आहे, 1 मोठा चमचा घातली आहे, पिठी साखर आहे म्हणून. साधी साखर असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तसुद्धा घालू शकता. आता व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे. ही उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे किसलेलं आलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आलं अशा प्रकारे घातलं की त्याची चव पण एक फ्रेश जो चव येते ना ती येते व्यवस्थित. आणि आता याच्यावरती आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतरसुद्धा कढी तशी फुटत नाही, पण ढवळत राहायची आणि त्याला मग अतिशय व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथिंबीर वगैरे घातली तरी चालेल. आणि आता आपली गोड, तिखट, आंबट अशी कढी तयार आहे. आता आपण ह्या मेथीच्या पोळ्या किंवा थेपले जे आहेत ते करून घेऊयात. तर पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे. गोल, त्रिकोणी, चौकोनी जसे हवेत तसे तुम्ही हे पराठे किंवा पोळ्या लाटू शकता. तर या ठिकाणी मी त्रिकोणी काही लाटलेत आणि काही गोल लाटलेत. तर थोडीशी लहान पोळी लाटून याच्यामध्ये तेल पीठ भरूनसुद्धा तुम्ही जशी आपण घडीची पोळी करतो तसं करू शकता. मी इथे फक्त घडी घालून घेते आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. कारण जेवढं आपण आधी तेल घातलं आहे तेवढंसुद्धा इनफ आहे. तेवढंसं तेल वापरूनसुद्धा या पोळ्या ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थित, एकदम खुसखुशीत आणि चवीला अतिशय छान होतात. जराशी जाड लाटलेली आहे पोळी आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने तव्यावर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्यात, तेल, तूप किंवा बटर लावून. तर याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्यासुद्धा करून घेणार आहे. तुम्ही ते लाच्छा पराठा वगैरे करतात त्याप्रमाणे सुद्धा या पोळ्या करू शकता. त्या तर अजूनच सुंदर लागतील. तेल वगैरे जरा चढळ असते वापरायला लागतं, पण चवीला खरंच खूप छान लागतात. आणि कढीबरोबर खरंच अप्रतिम लागतं. मला असं वाटतं आहे की खूप लोकांनी हे कॉम्बिनेशन तसं ट्राय केलेलं नसेल. त्याच्यामुळे ना खरंच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. घट्ट एकदम मस्त कढी झालेली आहे. त्याला टेक्स्चर पण चांगलं आलं आहे. आणि गरमागरम असे खरपूस भाजलेले पराठे, त्याच्याबरोबर हे बटर टाकलं आहे मी थोडंसं आणि असे कढीमध्ये डीप करून खायचे. चवीला अतिशय सुंदर, बनवायला सोपे, पौष्टिक आणि पोटभरीचं जेवण आहे. कधी अशा प्रकारे हे पराठे, पोळ्या, थेपले ट्राय केले नसतील किंवा कढीबरोबर खाल्ले नसतील तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.